पोटी फळे रसाळ फळे रसाळ पोटी फळे रसाळ सुधा चाल श्री हरिभक्त पारायण संगीत विशारद यशवंत महाराज खामकर गुरुजी आणि त्यांना साथ करतील श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट हरी महाराज सानप. शास्त्री रे रे रे
रे रे रे रे रे रे रे लो शुद्ध बेजा रसा 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 घुमटी घुमटी रसा रसा घुमटी फळे रसा रसा फळे रसाळ गोटी गोटी
देहा देवाच कारणी देह देवाचे कारण कारणी देह देवाचे देवाचे कारण देवाचे कारण देवाचे कारण
अमृताचे वाण अमृताचे अंतरण विनेकराच्या पायाखाली विठ्ठल विठ्ठल चादर घेऊन विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां परम पुंडलिकाय दातुं समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वचन ऐका कमलापते
नाथाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे निहार हार घनसार सुधा करावाम कल्याणदाम कनकचंपकदाम भूषाम उत्तुंग पीन कुचकुंभ मनोहरांगीं वाणीं नमामि मनसा वचसा विभूते आदिनाथ समारंभान् श्री ज्ञानराज मध्यमान् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आदिनाथं च मत्सेन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः संतांची पाये माझा विश्वास संतांची पाये माझा विश्वास संतांची पाये माझा संतांची पाये माझा फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता आपल्या पुढे उपस्थित केलेला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून अगोदर सूत्र रूपानं म्हणजे एक सूत्र सांगून त्याच अभंगाचा विस्तार करत भगवान परमात्म्याच्या नावाने आपल्याला आपल्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष कसा प्राप्त होतो त्याचं सविस्तर वर्णन करणारा असा हा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग आहे. श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्री नामदेव महाराज इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करुण अशा कृपेनं या श्री अलंकापूर क्षेत्री हा पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं सप्ताह सुरू आहे. आजची सेवा ही माझी म्हणजे अचानक आलेली सेवा आहे.
निर्धारित सेवा नव्हती. ही सेवा निर्धारित आमचे श्री गडाचे मठाधिपती श्री जनार्दन बाबा त्यांची सेवा, आणि त्यांनी सेवा ही मना केल्यामुळे त्यांच्या धावपळीच्या कालावधीमुळे ते जास्त पळून पुन्हा हृदयाचा थोडा मागे विकार झाला. त्यामुळे त्यांनी मना केला. आणि मग सडले गुरुजी असतील, आपले टकले गुरुजी असतील आणि मनोहर महाराज यांनी फोन केला. ते म्हटले उद्या कीर्तन आहे. म्हणजे काल 11 11:30च्या सुमारास म्हटलं मी कीर्तन करायचं म्हटल्यानंतर अगोदर तर बोलून परेशान. पहिले 7-8 पाठ ते शिकवायचे आणि अधिक 2 घंटे कीर्तन. म्हटलं की गळ्यावर अत्याचार झाल्यासारखं होतं. मग म्हटलं मी काही, पण आता ते म्हटले नाही जाऊ द्या खरा, गुरुचं आपलं बोलणं असंच राहतं. ते मग म्हटलं ठीक आहे, कारण की ते आमचे अगोदरच म्हणजे आम्ही एकदम लहान असताना ते इथे शिकून चांगले गायन करायचे, ते म्हणजे मोठेच कशा नाही. आणि इथं आल्यानंतरही अगोदर त्यांनीच सांगितलं तू पेटी शिक. म्हटलं द्या आणून दिली. मला वाटतं जबरदस्तीनं 6 महिने माझ्याजवळ ठेवली. म्हटलं ही तुमची पेटी आणि तुम्ही, हे मला काही समय नाही आहे ते पेटी प्रॅक्टिस करायला. कारण की आमची जास्त ओढ अभ्यासाकडे असे. ते पखावादही एक जण ते हकाळे महाराजांनी दिला, रामेश्वर हकाळे महाराज. 1 दिवस धागेनाथाची प्रॅक्टिस केली. दुसऱ्या दिवशी म्हटलं या अर्धा 1 घंटा मी याच्यामध्ये प्रॅक्टिस केली. एकच बोल बसला, 4-5 अभंग पाठ झाले असते माझे. म्हटलं तुमचा पखवा तुम्हाला. मग आमची कलेकडे तेवढी प्रवृत्ती नव्हती. म्हणजे आम्ही पूर्णतः बेसुरे माणसं असायचो. परंतु संस्थेमध्ये शिकत असताना ते अशी काही कारणं असायची की काही कामं बळजबरीनं करावंच लागायची. आता संस्थेत असल्यानंतर 3ऱ्या वर्षाला नंबर आल्यावर ते विद्यार्थ्याला म्हटलं कोणतरी विणा घ्या तुम्ही. ते म्हटलं घ्यावं लागेल तर तुम्हालाच. मग ते घेता थोडंफार काहीतरी टाळी जमू लागली तेव्हा, नाहीतर भजनालाही जाणं नाही. आता तुम्ही सगळेच आता नावं कोणाचे घ्यावं तर सगळे एकावन बळी आहेत. सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये महारथी आहेत. आणि मला कोणाचं नावही जास्त घेता येत नाहीत. नाव घेऊ लागलो तर जीभ थोडी चाचरते. मग तुम्ही म्हणाला आमचे नावं चुकीचे कसं काय बोलले. मग त्याकरिता कोणाचेही नावं उच्चारण न करता सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करून मी जगद्गुरू तुकोबारायांनी लिहिलेला जो अभंग आहे या अभंगावर थोडाफार विचार करण्याचा प्रयास करेन. कारण की हा पुरुषोत्तम मास आहे. आमचे मनोहर महाराज म्हटले तुम्ही याचं फार महत्त्व सांगा. म्हटलं महत्त्व सांगायला मला थोडं वाचावं लागेल. परंतु होतं काय, सकाळी मी आजचे रात्रीचे पाठही दुपारच घेतले. मग त्याच्यामुळे समयाचं नाही आहे. म्हटलं आता कधी सांगेन. पण तरी पण हा पुरुषोत्तम मास, कारण की आपले जे काही 3 वर्ष असतात, 3 वर्षामधून हे 10 दिवस निघत प्रत्येक वर्षामध्ये जे आपली तिथी क्षय होतो, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या तिथी 15वाडा, जे शुक्ल पक्षातील 15 तिथी आणि कृष्ण पक्षातील 15 तिथी, या तिथीमध्ये आता वर्षामध्ये केवळ 10च तिथींचा क्षय होतो. आणि तो तिथींचा क्षय झाल्यानंतर त्याच्यातून निघलेले 10 दिवस, पुन्हा दुसऱ्या वर्षातून निघलेले 10 दिवस, असे 3 वर्षातून निघलेले 30 दिवस, तो तेच त्या 3 वर्षांचा आपण मल, अवशिष्ट भाग म्हणून याला मलमासही म्हणतात. आणि भगवान परमात्म्यानं हा अवशिष्ट केलेला जो मास आहे याला दुसरं नाव पुरुषोत्तम मास. आपण 12 महिन्यापेक्षा अधिकाचा मास असल्यामुळे अधिक मास या मासाची नावं आहेत. कारण की सर्वसामान्य जीव भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता नित्य निरंतर साधना करू शकत नाही. कमीत कमी
3 वर्षामधून एक असा तरी यांना मास असावा, महिना असावा, ज्या महिन्यामध्ये साधना केली असता आपल्याला अन्य वर्षामध्ये पूर्ण 3 वर्षामध्ये केलेलं जे फळ आहे ते एका महिन्यामध्ये प्राप्त करता येईल. याच्याकरिता हा पुरुषोत्तम नावही याचं पुरुषोत्तम आहे. कारण की या महिन्यामध्ये पुरुषोत्तम भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन केलं तर ते साक्षात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं अतिशय जवळचं साधन होतं. म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं. कारण की पुरुषोत्तम मासी पुरुषोत्तम प्राप्ती करावी निश्चिते साधक जनी. निश्चित याच महिन्यामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मनुष्यानं प्रयत्न केला पाहिजे. आणि तये प्राप्ती लागी साधन नाम. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता निश्चित साधन, अटळ साधन, जे ध्रुव साधन आहे, कधीही त्या साधनाला म्हणजे ते साधन केलं तर निश्चित भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. असं साधन या महिन्यामध्ये आपण केलं तर अधिक फलदायी ठरतं, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतं. म्हणून त्याच नामाची साधना आपल्याला घडावी आणि तीच साधना आपण करावी. याच्याकरिता जगद्गुरु तुकोबरायांच्या आपण अभंगाचं चिंतन करत त्या साधनांकडे आपली प्रवृत्ती व्हावी. याकरिता या अभंगाचा आपण विचार करण्याकरता प्रस्ताव केलेला आहे. विठ्ठल आपण हा अभंग बहुधा सर्वच संत प्रकरणातला समजतात आणि एखाद्या संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अभंग घेतला जातो आणि हा अभंग संतपूरक मानूनच. परंतु मुंडे मुंडे मतिर भिन्ना या न्यायानं प्रत्येकाच्या विचाराची सरणी वेगळी वेगळी असू शकते. प्रत्येक मनुष्य त्याला जसा तो अभंग दिसेल तसा त्याचा विचार करतो. आणि मला विचार करत असताना हा अभंग संत प्रकरणातला न वाटून हा नामपर प्रकरणातला वाटतो. कसं काय हा नामपर प्रकरणातला आहे आणि तो त्याचा विचार आपण या अभंगाचा विचार करताना लक्षात येईल. पहिलं चरण हे सूत्र आहे आणि पहिल्याच चरणाचं व्याख्यान म्हणजे खालचे 3 चरण आहेत. कारण की व्याख्यानाच्या 2 पद्धती आहेत, सूत्र पद्धतीनं व्याख्यान आणि व्यास पद्धतीनं व्याख्यान. या अभंगामध्ये सूत्र पद्धतीनं सुद्धा व्याख्यान आहे आणि व्यास पद्धतीनं व्याख्यान, त्याला आपण भाष्य पद्धतीनं व्याख्यान म्हणू. या दोनही प्रकारची व्याख्यानं आपल्याला याच अभंगामध्ये आढळून येतात. विठ्ठल कारण की या जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक मानवाचं एक ध्येय आहे की भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी. म्हणजे विशेष करून जीवनातील दुःखाची निवृत्ती व्हावी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी. बस आम्हाला आनंद भेटावा, आमच्या जीवनात दुःख राहू नये. म्हणजेच मनुष्याला पुरुषार्थाची इच्छा आहे. या आपल्या वेदांतादी शास्त्रामध्ये पुरुषार्थाचं वर्णन करताना जे काही 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कारण की यांना पुरुषार्थ का म्हणतात? पुरुषेण अर्थ्यते प्रार्थ्यते इति पुरुषार्थ. पुरुषाकडून ज्याची प्रार्थना केली जाते, ज्याची इच्छा केली जाते तो पुरुषार्थ. मग धर्माचीही इच्छा करतो मनुष्य, कामाचीही इच्छा करतो, अर्थ धनाचीही इच्छा करतो आणि मोक्षाचीही इच्छा करतो. हा विचार करणारे, इच्छा करणारे वेगळे वेगळे मनुष्य असतील, परंतु जीव पुरुष हा या 4ही पुरुषार्थाची इच्छा करतो. मग या 4 पुरुषार्थापैकी मनुष्यानं कोणता पुरुषार्थ स्वीकारावा, ज्याच्या आणि जो स्वीकारून साध्य पुढे ठेवून त्याच्याच प्राप्तीकरिता मनुष्यानं प्रयास करावा, असा कोणता पुरुषार्थ आहे? तर या पुरुषार्थाचा आपण विचार केला तर पहिले 3 पुरुषार्थ, धर्म, अर्थ आणि काम, हे पुरुषार्थ मनुष्याच्या जीवनात नित्य टिकणारे नाहीत. मनुष्याची एक इच्छा असते की आम्ही जी काही वस्तू घेऊ ती जास्त काल टिकावी,
ती नित्य राहावी आणि आम्हाला तिच्यापासून नित्य सुख प्राप्त व्हावं. मग आता तुम्ही पहा, बाजारात गेल्यानंतरही आपण काय म्हणतो की ही वस्तू थोडी हलकी असेल, ही नाही जास्त लवकर मोडून जाईल, ती नको आहे, एक चांगली टिकणारी वस्तू द्या. हे पखावत घेताना शिसमचा खोडाचा पखवात द्या, कारण की तो चांगला वाजतो आणि जास्त दिवस टिकतो. मग आता सगळे पाहतात ना, आपल्याला जी वस्तू असावी टिकणारी असावी. परंतु या 4 पुरुषार्थापैकी पहिले आपण 3 पुरुषार्थ पाहिले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ते धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ हे टिकणारे नाहीत. पहा, धर्म आपण केला म्हणजे धर्मानं प्राप्त होणारं जे फळ आहे, कारण की कर्म केलं तर ते लगेच क्षीण होतं. आपण 1 घंटा करू, 2 घंटा करू, 10 दिवस करू, 7 दिवस सप्ताह करू का 8 दिवस करू, परंतु हे कधी ना कधी संपणार आहे. कर्म नष्ट होतं आणि त्याचं फळही नष्ट होतं. छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलं की यद यथेह कर्मचितो लोकः क्षीयते एवं एमामुत्र पुण्यचितो लोकः क्षीयते. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण कर्माने प्राप्त केलेला लोक म्हणजे भोग, विषय, लोक्यते भुज्यते इति लोकः, तो लोक भोग्य विषय जसं या ठिकाणी आपण किती कर्म करून प्राप्त केला तर तो क्षीण होतो, जास्त दिवस टिकणार नाही. त्याचप्रमाणे पुण्याने प्राप्त झालेला लोक तो सुद्धा क्षीण होणार आहे. जे जे कर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म तुका म्हणे त्या कळले आवर, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, त्याचे कळले आवर, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, कर्म धर्म, आपण धर्म हे त्याचं फळ आहे. म्हणजे कर्मापासून उत्पन्न झालेलं धर्म अर्थात त्याचं फळ. कारण की आपण धर्म अर्थ घेतला तर तो पुढे आपल्याला अर्थ लावायला चुकीचं जातो. म्हणजे यत्कृतकम तद अनित्यम, या न्यायानं जे कर्मापासून उत्पन्न होतं ते नाशिवंत असतं, ते टिकत नाही. म्हणजे धर्माचं फळ हे सुद्धा नष्ट होणारं आहे. तद्वत धर्म, अर्थ, अर्थ कित्येक दिवस टिकणार, धन हे जास्त दिवस टिकत नाही. कारण की जो रोखून ठेवतो ना ते कधीतरी नष्ट लवकर होतं. उलट दान दिलेलं धनच ते आपलं आहे, जे आपल्याजवळ आहे सध्याला ते आपलं नाही. आपण जर दिलं तर ते आपल्या परलोकी कामी येतं. परंतु धनही हे अस्थिर आहे, कारण की धनाला आपण लक्ष्मी म्हणतो आणि तिचं नाव आहे दुसरं चंचला. ते चंचल आहे, कधीही आपल्याजवळ राहत नाही. आणि कामविषय हाही क्षणिक आहे, नष्ट होणारा आहे. म्हणून हे 3ही पुरुषार्थ क्षीण, नष्ट होणारे, अनित्य असल्यामुळे मनुष्यानं त्यांच्या प्राप्तीकरिता प्रयास न करता आपण तद्व्यतिरिक्त जो नित्य असणारा पुरुषार्थ, मोक्ष पुरुषार्थ आहे, भगवान परमात्मा तोच मोक्ष आहे, मग तोच आपण त्याचाच स्वीकार केला पाहिजे, कारण की तो नित्य आहे. श्रुती माता आपल्याला सांगते की नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते. तो जो मोक्षाला प्राप्त झालेला साधक आहे तो पुन्हा वापस येत नाही, त्याचा पुन्हा या भूतलावर जन्म होत नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय बोलतात, तुका पंढरीसे गेला पुन्हा जन्म नाही आला, जन्म नाही रे आणि
पाक जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं की मोक्षाची प्राप्ती झाली तर पुन्हा जन्म नाही, म्हणजेच मोक्ष हाच नित्य पुरुषार्थ आहे. मग या नित्य पुरुषार्थ हेच फळ आहे आणि त्याच फळाच्या प्राप्तीकरिता मनुष्याला साधन केलं पाहिजे. त्या साधनालाच कारण, बीज अशी नावं आहेत. मग आता हे कारण, आता हे मोक्ष आहे, मग त्या मोक्षाचं कारण काय, बीज काय, याचा विचार आपण केला पाहिजे. कारण की बीज ते आहे ज्याच्यापासून फळाची उत्पत्ती होते. कोणतंही असेल, आपण एखादा आंब्याची कोय लावली, त्याच्यातून झाड निर्माण होऊन, म्हणजे झाड निर्माण होणं सध्याला तेच फळ, म्हणजे बीजा ज्याच्यापासून कशाचीही उत्पत्ती होते तेच बीज आहे. जगद्गुरु तुकोबारायही याची व्याख्या करताना बोलतात, जया पासाव उत्पत्ती, जया पासाव उत्पत्ती, जयापासाव उत्पत्ती, ते हे बीज. बीजाची कारणाची व्याख्या केली की ज्याच्यापासून उत्पत्ती होते ते बीज आहे. मग हे बीज कारण कोणतं आहे? कारण की आपल्याला एखादं बीज हातात घेऊन त्यापासूनच कारण धरूनच साधन करूनच आपल्याला फळाची प्राप्ती करायची. मग याचाही थोडा आपल्याला कार्य आणि कारण यांच्यामध्ये थोडासा विचार केला पाहिजे. कारण की असेच सगळे लोक एकदा साधक मंडळी विचारा करता बसली. त्याला आम्ही ह्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. एक ब्रह्मसूत्र पद्धतीनं विचार केला जातो, मग त्याच रीतीनं आपण विचार करणार. कारण की अशी ब्रह्मसूत्र पद्धतीनं विचार करण्याची पद्धत म्हणजे संशयो विषयश्चैव पूर्वपक्षस्तथोत्तरम प्रयोजनम संगतिष्ठ षड्विधाधिकरणम मतम. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अधिकरण पद्धतीने त्याचा विचार केला जातो. अगोदर एक संशय केला जातो. पहिला विषय ज्याच्यावर विचार करायचा ते विषय वाक्य. मग आपल्याला आता विचार करण्याकरता पुढे केलेला अभंग म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे विषय वाक्य आहे.
विचार करण्याकरता आपल्यापुढे उपस्थित केलेला अभंग आहे. त्यानंतर त्यावर संशय करावा. संशय घेऊन मग पूर्व पक्ष आपलं मत स्थापित करेल आणि सिद्धांत पक्ष त्याचं उत्तर देईल. अशा 4 कोटी विशेषतः अधिकरणात असतात. मग बाकी प्रयोजन आणि संगती ती विभागता भिन्न आहे. मग आपल्याला एक काही साधक मंडळी अशीच बसली आणि बसल्यानंतर आता तुम्ही पूर्व पक्षी बरं का, आमचे पुढचे महाराज, मग मला उत्तर देता येईल ना, भिवू नका, मी खाणार नाही आहे. बरं, आता काय झालं की सगळी मंडळी बसली आणि त्यांनी विचार आरंभ केला की कार्यकारणयोः साम्यम अस्ति न वा, म्हणजे कार्य आणि कारण यांच्यामध्ये साम्य आहे की विषमता आहे. म्हणजे जसं कारण असतं तसंच कार्य निर्माण होतं की कारण वेगळं असतं आणि कार्य वेगळं राहतं, असा विषय मांडला. आणि आता पूर्वपक्ष हा कधीही उलटा बोलणारा असतो. पूर्वपक्ष म्हणतो हिरण्यक्षादि वैषम्या कार्यकारणयोः साम्यम नेति मन्यताम, म्हणजे कारण की त्यांचं म्हणणं आलं, पहा श्री कश्यपजी सारखे महान ऋषी, कश्यपजी महान ऋषी होते आणि त्यांची पुत्र संतती संतान हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सारखी दुष्ट संतान, हेच म्हणजे फळ. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सारखी दुष्ट संतान ही निर्माण झाली. म्हणून कार्य आणि कारण यांच्यामध्ये समता नसते. कारण हे चांगलं होतं आणि फळ कार्य हे चांगलं नाही, जगाला त्रास देणारे हे नराधम जन्माला आले. म्हणून कार्य कारण यांच्यामध्ये समता असते असं तुम्हाला म्हणता येणार नाही. विठ्ठल परंतु उत्तर देणारे बोलू लागले की महाराज, कारण आता तुम्ही सांगा बरं, तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर लगेच गव्हाचे येतात की नाही रोपवरती, त्या बाबळीचे येतात. म्हणजे जसं झाड लावू, जसं बीज लावू तसंच त्याचं फळ येतं. म्हणून कार्यकारणयोः साम्यम अस्ति इति मन्यताम, कार्य आणि कारण यांच्यामध्ये समता असते. म्हणजे जसं कारण असतं तसंच त्याचं फळ येतं असंच मानलं पाहिजे. ते म्हणले याला प्रमाण काय, तर वाक्यतः वाक्य आहे. कारण की प्रमाणानुसार जसं कारण असतं तसंच कार्य असतं आणि तेच वाक्य म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. शुद्ध
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जगद्गुरु तुकोबरायांनी उच्चारलेलं हेच वाक्य प्रमाण आहे. परंतु नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. केवळ जसं कारण असतं तसंच कार्य असतं असं केवळ म्हटल्यानं चालणार नाही. काही त्याला लक्षण प्रमाण देऊन तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि एक सांगावं लागेल की हिरण्यकश्यपू आम्ही जे उदाहरण दिलं आहे त्या उदाहरणाचं समाधान काय. कारण की जर समाधान दिलं नाही तर मग कधी जसं कारण असतं तसंच कार्य म्हणावं लागेल आणि कधी विपरीत सुद्धा कार्य उत्पन्न होतं असंही म्हणावं लागेल. म्हणजे कार्यकारणामध्ये काहीच नियम नाही असं म्हणण्याची पाळी येईल. म्हणून तुम्ही सांगा की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे सूत्र वाक्य आहे. पहा, मला एक सवय जास्त की ते तास सोडून चालण्याची सवय नाही. सरळ चाल, अभंग आणि आपला विचार. कारण की महाराज बोलतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे शुद्ध बीजापासून फळं कसे येतात, रसाळ फळं येतात आणि गोमटी फळं येतात. म्हणजे दोन सांगितले. बीज एक आहे पण त्याच्या फळामध्ये द्वैविध्य आहे. रसाळ फळं आणि गोमटी फळं येतात. काही नाही सांगितलं कोणतं बीज आहे आणि त्याचं फळ काय आहे, पण एवढंच सांगितलं शुद्ध बीज असेल तर फळं रसाळ आणि गोमटी येतात. मग तुमची कोणती बीजं आहेत, त्याची रसाळ आणि गोमटी फळं काय आहेत त्याचं व्याख्यान स्वयं करतील पण पुढे. तर आता आपण पाहिलं की जसं कारण असतं, जसं बीज असतं तसंच त्याचं फळ येतं. मग एक सांगा, आम्ही जे आत्ता शंका केले की हिरण्याक्षादी वैषम्यात हिरण्याक्ष इत्यादी त्यांचं बीज चांगलं आहे परंतु फळ हे वाईट आहे, मग याचं समाधान काय. पर पहा, कारण की काही आपण झाडही लावली, चांगलं झाड लावलं परंतु त्याची योग्य देखरेख केली नाही तर ते झाड चांगलं फळ देत नाही. म्हणतं आपण सरकीचे झाडं चांगलं लावले बस लावून दिले, मग त्याची व्यवस्था चांगली ना ठेवल्यामुळे किडके बोंड येतात कधी कधी. मग आता अशी स्थिती होते. मग इथे सुद्धा काहीतरी गडबड झालेली असावी. कारण की एक वेळेस श्री कश्यप ऋषी साधनेमध्ये रममान असताना, आणि तो काल होता संध्याकाल. संध्या म्हणजे जोड, संधी काल आपण म्हणतो. जोड कोणता, कारण की दिवस आणि रात्र यांची जो जोड असतो त्याला संध्या, संधी काल म्हणतात. म्हणजे आपला दिवस आता संपला आणि सूर्य मावळायच्या अगोदर पण 20 मिनिट आणि नंतर 20 मिनिट धरून त्यालाच हे 40 मिनिट, आणि सकाळचेही तसेच सूर्योदयाच्या अगोदर 20 मिनिट आणि नंतर 20 मिनिट. समजा हे 40 मिनिट हे संधी काल आहे. आणि अशाच कालावधीमध्ये आता श्री कश्यप ऋषीजींच्या पत्न्या 2 दिती आणि अदिती. आदितींना संतान, भरपूर संतानं होती. इंद्रादिक देवता ही अदितीचीच संतान आहेत. म्हणून सूर्य आहे, सूर्यसुद्धा आदितीची संतान आहे म्हणून आदित्य त्याला म्हटलं जातं. मग आदित्यची मुलं पाहून दितीला थोडा सवती डाहा झाला आणि त्यानिमित्तानं ती थोडी परेशान राहू लागली. आणि तिनं विचार केला की आपणही पुत्रवती झालं पाहिजे, कारण की स्त्रीचं ते सौभाग्य आहे, त्यात काही वावगं नाही. परंतु श्री कश्यप ऋषी संध्या करत असताना, साधनेमध्ये असताना ती पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं त्यांच्याकडे आली. परंतु श्री कश्यप ऋषीजींनी सांगितलं, भागवतामध्ये वर्णन आहे, कश्यप ऋषी बोलतात की दिते एषा घोर तमावेला घोरानाम घोर दर्शना चरंती यस्याम भूतानी भूतेशानु चरंती. अरे दिते, हा काळ
एषा घोरतमा वेळा. हा काळ फार घोर भयानक भयंकर आहे. घोराणाम घोर दर्शना, याच्यामध्ये घोर भयंकर असे पिशाच्याधिक दिसणारे हा काळ आहे. चरंती यस्याम भूतानी, जिच्यामध्ये भूतविचरण करतात सगळे शिवजीचे गण या काळामध्ये विचरण करतात. चरंती यस्याम भूतानी भूतेशानु चरंती, ही भूतांचे जे काही अनुचर आहेत ते सगळे या कालावधीमध्येच फिरत असतात. म्हणून हा कालावधी पुत्रप्राप्तीच्या योग्यतेचा नाही. म्हणून संध्याकाळ संपू दे, परंतु तिनं ऐकलं नाही. आणि त्या न ऐकल्यामुळे मग नंतर श्री कश्यप ऋषीजी तिला की ऐक, कारण की काही गोष्टी असतात पहा, त्या संध्याकाळच्या वेळी करायच्याच नसतात. म्हणून कश्यप ऋषीजी बोलतात की अप्रायत्यान मुहूर्ता, हा अपवित्र मुहूर्त आहे. आणि तू या कालावधीमध्ये देवांची सुद्धा हेळना केलीस, माझ्या आदेशाचं तू उल्लंघन केलंस. म्हणून ऐक, भविष्यतास्तवा भद्रे अभद्रव, म्हणजे हे चंडी तिने सांगितलं की भविष्यतास्तवा भद्रे अभद्रव पुत्रव, तुला अभद्र असे पुत्र उत्पन्न होतील. आणि लोकां स्त्रीपालान, या 3 लोकपालक त्यांच्या सहित सगळ्या लोकांना त्रास देणारे असे 2 पुत्र तुला जन्माला येतील. मग असा त्यांनी आता श्राप काय सांगितलंच, श्राप देणार काय, पण म्हणजे हे तुला असे अपवित्र पुत्र नराधम लोकांना त्रास देणारे पुत्र होतील. कारण की काही गोष्टी चुकल्यामुळे. कारण पहा, आपल्याला गावाकडे सरकी पेरणी करतात. मग ती पेरणी कधी करायची असते? आमचे दत्त महाराज त्यांनी ठरवलं की पेरणी करायची. कारण की आणि लवकर काही झाली, इथून गेले आणि गावाकडे लगेच बी घेऊन शेतीत पेरू लागले. मग पेरल्यावर किती टवटवीत ते अंकुर आले असतील की येतील? येणार नाहीत. म्हणजे रोप लावण्याचा सुद्धा काही कालावधी असतो. ज्या कालावधीमध्ये आपण बीज लावलं तर ते बीज चांगलं येतं, आणि काही कालावधीमध्ये ते बीज लावलं तर चांगलं येत नाही. बीजतेची फळ येईल सेवती, बीजतेची फळ येईल सेवती, लाभ आणि तोटी ज्यास त्यास, लाभ आणि तोटी ज्यास फळ येईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तयार. म्हणजे लाभ हानी हे ज्यानं जसं बीज लावलं असेल, शेवटी चांगलं बीज लावलं तर लाभ त्यालाच होईल, आणि वाईट बीज लावलं तरी सुद्धा हानीही त्याचीच होईल. कारण की तुका म्हणे बीजापोटी
फळ तैशीची शेवटी. फळ तसंच शेवटी येतं. म्हणून बीज आपण चांगलं जीवनामध्ये लावलं पाहिजे. मग आता कारण की इथे संध्येच्या वेळे काही गोष्टी करू नयेत. आपल्याला सांग चत्वारी खलु कर्माणि संध्याकाले विवर्जेत आहारम मैथुनम निद्राम स्वाध्यायंच चतुर्थकम. या 4 गोष्टी मनुष्यानं टाळल्या पाहिजेत संध्येच्या काळामध्ये. 1 आहारम निद्राम. आहार भोजन करू नये संध्याकाळामध्ये, कधीच भोजन करू नये. मैथुन क्रीडा संध्याकाळेमध्ये करू नये. बरं, पुढे निद्रा झोपू नये आणि अभ्यासही करू नये. या 4 गोष्टी करू नयेत. होईल काय? आम्ही करणारच म्हणे. तर त्याचं फळ आहे ऐका. आहारात जायते व्याधी. आहार भोजन केलं तर तो निश्चित मनुष्य रोगी बनेल, व्याधी निर्माण होईल. म्हणून संध्येच्या काळामध्ये किती डॉक्टर सांगू द्या, आपण त्याच्या अगोदर करा नाही तर नंतर करा, पण त्या कालावधी करू नये, नाहीतर तो निश्चित रोगी होईल. आहारात जायते व्याधी क्रूर गर्भश्च मैथुने. जर मैथुन क्रीडा केली तर क्रूर गर्भ निर्माण होईल. आणि हेच दितीकडून चुकलं म्हणून आपल्याला हिरण्याक्ष अरे हिरण्यकश्यपू सारखी संतती झाली. म्हणजे जसं बीज असतं तसंच फळ होतं, यात वावगं नाही. परंतु ते जर त्याच्यामध्ये काही चूक झाली तर फळ चुकीचं निर्माण होतं. बीज तैसे फळ वरी आले अमंगळ, वरी आले अमंगळ, वरी आले अमंगळ. वरी आले अमंगळ. जसं बीज आहे तसंच फळ हे अमंगळ प्राप्त झालं. तसंच निद्रा, आपण तेवढं श्लोक संपून पुढे चालू. निद्रा जर केली, निद्रा श्रियो निवर्तन्ते. जर आपण संध्येच्या कालामध्ये झोपलो तर आपली संपत्ती नष्ट होईल, संपत्ती धन आपल्याकडे राहणार नाही. म्हणून सकाळची ही संध्याकाळ ती आपल्याकरता लागू होते आणि संध्याकाळची ही संध्याकाळ, ही दोन्हीही रात्री जे आहे संध्याकाळ, त्या दोन्हीही संध्येला झोपू नये. मग अगोदर त्यावेळेस जागावं, नंतर झोपलं तरी एखाद वेळ चालेल, पण तेवढी तरी टाळावी. नाहीतर निद्रा श्रियो निवर्तन्ते आणि स्वाध्यायी मरणम ध्रुवम. जर आपण अध्ययन केलं तर मरण निश्चित असं सांगितलं. परंतु याचाच अर्थ घ्यायचा, आपण केलेलं जे अध्ययन आहे ते नष्ट होतं, विस्मरण होतं, ते राहत नाही. म्हणून या कालावधीमध्ये अध्ययन मनुष्यानं करू नये. आणि यावर आपल्याला निश्चित होतं की जसं बीज आहे तसंच फळ भेटतं. पण बीज लावण्यात जर चूक झाली तर बदल होतो, फळामध्ये सुद्धा बदल होतो. कारण की या बीजम द्विविधम प्रोक्तम शुद्धाशुद्ध विभेदतः. शुद्ध बीजात फलम शुद्धम, फलम अशुद्धम अशुद्धता. म्हणजे शुद्ध बीज 2 प्रकारचे, शुद्ध आणि अशुद्ध. शुद्ध बीजापासून फळ शुद्धच येतं आणि अशुद्ध बीजापासून फळ अशुद्धच येतं, हे निश्चित आहे. कारण की बीज तैशी फळे उत्तम का अमंगळे. बीज तसं फळ. मग आपण जर लिंबाचं झाड लावलं,
मग तिथे महाराज बोलतात कितीही साखरेचं पाणी दिलं तरी त्याच्या ज्या काही लिंबोळ्या आहेत त्या कधीही कडूच लागतील, म्हणजे त्याच्यात बदल होणार नाही. तसंच म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं बीज लावलं पाहिजे. तर महाराज तुम्ही सांगा ना कोणतं बीज लावावं, कारण की महाराज काय बोलतात हे सूत्र आहे पहा, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, याच्यात काहीच सांगितलेलं नाही. आपण शुद्ध बीज लावलं तर फळ रसाळ आणि गोमटे येतं. मग आता तुम्ही सांगा आम्हाला आमच्या, कारण की हे जीवन म्हणजे एक शेत आहे, हे जीवनरूपी शेत आपलं सफल होऊन आपल्या जीवनामध्ये उत्तम, जसं आता आंब्याचे फळ आहेत, रस आपण रस चाकतो ना, तर मग आपल्या जीवनामध्ये आनंदाचा रस रूपी फळ हे प्राप्त करायचं झालं तर आम्ही कोणतं बीज लावावं, कारण की ते बीज आपल्याला कळलं पाहिजे. आता हेची सार मूळ बीज रे ऐका है ना, मूळ बीज कोणतं आहे तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मुखी अमृताची वाणी, 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 अमृताची वाणी देह देवाचे कारणे. इथून पुढे पहिल्या चरणाचं व्याख्यान सुरू झालं, म्हणजे जे काही सूत्र आहे त्याचं व्याख्यान केलं की आपण बीज लावा, कोणतं लावा, कोठे लावा हे सांगितलं. मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी हे बीज आपण मुखामध्ये लावावं, म्हणजे नित्य निरंतर भगवान परमात्म्याचा आपण नामस्मरण करावं, हेच बीज आपण आपल्या जीवनात लावावं. मग आता अमृताची वाणी, मग अमृत काय, अमृताची वाणी काय, कसं काय तुम्ही अमृताची वाणी बीज लावायचंय, मग ते कोणतं आहे पहा. अमृत हे परमात्म्याचं एक नाव आहे. न मृत की न मृतम मरणम यस्य सह अमृत, ज्याला मरण नाही तो अमृत आहे, तो परमात्मा आहे. त्या अमृताची, कारण की परमात्म्याचं नाव अमृत आहे, याच्याविषयी एक महाभारतामध्ये 2 श्लोक आले, तसेच कठोपनिषदामध्ये सुद्धा श्लोक आहेत. एकच शब्दभेद आहे, पुरुष आणि अमृत. जिथं पुरुष परमात्म्याला नाव दिला की इंद्रियाणी परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परम मना मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धेरात्मा महान परा महत परम व्यक्तम अव्यक्तात् पुरुष परः पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती इति कठोपनिषद. हे कठोपनिषदामध्ये सांगितलं. आणि महाभारतामध्ये की महत परम व्यक्तम अव्यक्तात् अमृत परः अमृतान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती. म्हणजे कठोपनिषदामध्ये
ज्याला पुरुष म्हटलं, परमात्मा म्हटलं, त्यालाच महाभारतामध्ये अमृत म्हटलं. म्हणजे अमृत हाच परमात्मा आहे. म्हणजे या ठिकाणी अमृताची वाणी म्हणजे परमात्म्याची वाणी. विठ्ठला जीवाचा जीवन अमृताचे तनो, जीवाचा जीवन अमृताचे तनु, जीवाचे जीवन अमृताचे तनु, जीवाचे जीवन अमृताचे तनु. ब्रह्मांड भूषण नारायण, ब्रह्मांड सुखाचा संगात अंत अमृताची तनु, ब्रह्मांड भूषणो नारायण. हा भगवान परमात्मा कसा आहे? अमृताची तनु म्हणजे अमृत स्वरूप आहे. आणि त्या अमृताची वाणी आपण अर्थ केला तर त्याची वाणी कोण आहे? वाणी म्हणजे नामही येतं. आणि वाणी म्हणजे भगवान अमृत परमात्मा असणारा त्याची स्वतः सांगितलेली वाणी. म्हणजे श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत. भागवत एकादश स्कंध हाही भगवान परमात्म्यानं स्वतः सांगितलेला आहे. ती भगवान परमात्म्याची वाणी आहे. आणि श्रीमद भगवत गीता भगवान परमात्म्यानं स्वतः सांगितली असल्यामुळे तीही भगवंताची वाणी आहे. म्हणून आपण अमृताची वाणी मुखी धारण करावी. म्हणजे आपण श्रीमद भगवत गीता कंठस्थ करावी. हे बीज लावावं. आपण श्रीमद भागवत कंठस्थ करावं किंवा ते नित्य निरंतर वाचावं, त्याचं पारायण करावं. ही वाणी अमृताची वाणी मुखात लावावी. हे जर बीज लावलं तर त्याचं फळ रसाळ आणि गोमट आपल्याला भेटेल. विठ्ठला एक शास्त्रामध्ये असा विचार होतो, एक भेदषष्ठी आणि अभेदषष्ठी. आता तुम्हाला थोडं वाटत असेल सर, पण जाऊ द्या, कधीतरी ऐकलंही पाहिजे. एक भेदषष्ठी आणि अभेदषष्ठी. जास्तही कठीण सांगणार नाही, थोडंच सांगेल. पहा, आपण म्हणतो आत्मनः ज्ञानम, आत्म्याचं ज्ञान. मला सांगा, आत्मा आणि ज्ञान वेगळं वेगळं आहे की एक आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. म्हणजे आत्माचं ज्ञान आहे, परंतु त्या आत्म्याचं ज्ञान या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य आहे आत्मा भिन्न ज्ञान, म्हणजे आत्मरूप ज्ञान. तसंच इथंही अमृताची वाणी हे सांगण्याचं तात्पर्य आहे की अमृता भिन्न वाणी, म्हणजे अमृत रूप वाणी. आणि अमृत रूप वाणी म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव. कारण की मला वाटतं रूप गोस्वामीजींचं असेल अष्टक आहे एक, श्री केशवम क्लेशहरम वरेण्यम आधार रूप आनंद रूपम नामामृतम दोषहरम तु राज्ञा अनितमत्रैव पिबंतो लोका श्रीपद्मनाभम कमलेक्षणंच आधार रूपम जगतां महेशम नामामृतम दोषहरम तु राज्ञा अनितमत्रैव पिबंतो लोका. त्यांनी वर्णन केलं की आपल्याला शब्द एवढाच पाहिजे, नामामृतम दोषहरम तु राज्ञा. हे आहे श्री केशवम क्लेशहरम वरेण्यम आनंद रूपम परमार्थमेव. हे भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे? श्री केशव. ते आपल्या जीवनातले क्लेश
नष्ट करणारा आहे. श्री केशवम क्लेश हरम वरेण्यम. वरेण्यम म्हणजे श्रेष्ठ आहे किंवा वर्ण करण्या योग्य आहे असं हे नाम. आनंद रूपम, आनंद स्वरूप आणि खरा परमार्थ रूप नाव आहे. आणि हे कसं आहे? नामामृतम. हे नाम अमृत आहे. आता दोनही अर्थ होतील. अमृत म्हणजे नष्ट न होणारं आणि अमृत म्हणजे जसं देवलोकातील ते अमृत आहे तसं हे नाम खरं अमृत आहे. म्हणून तुम्ही या नामरूपी अमृताचं सेवन करा, कारण की हे अमृत आहे. विठ्ठल तुका म्हणे शंख चक्राचे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. नाम हे अमृत आहे आणि हे अमृताची वाणी म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम हेही आपण आपल्या मुखात लावलं पाहिजे. मग अमृत परमात्म्याची वाणी श्रीमद भगवद्गीता असेल किंवा भगवान परमात्म्याचं नाम असेल हे आपण मुखात लावलं पाहिजे. कारण की कलिमाजी श्रेष्ठ राम नाम निज या परते बीज आणि नाही. या कलियुगामध्ये श्रेष्ठ म्हणजे राम नाम भगवान परमात्म्याचं नाम हेच श्रेष्ठ बीज आहे. याच्याशिवाय दुसरं कोणतं श्रेष्ठ नामा परते तत्व नाही रे वाया पंथाची धरणे वाया पंथाची धरणे नाही रे वाया पंथाची धरणे वाया नामा परते तत्व नाही रे आणि दुसरं तत्वच नाही, केवळ एकच भगवान परमात्म्याचं नाव. म्हणून हेच बीज आपण आपल्या मुखात लावलं पाहिजे. याकरिता आता हे बीज लावलं पाहिजे, नाहीतर आपले अन्य श्रम व्यर्थ जातील. आता वर करा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करूया. विठोबा
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, तरी शुद्ध बीज मुखामध्ये अमृताचं नाव, पण भगवान परमात्म्याचं नाव लावणं हे सांगितलं. मग आता त्याचं फळ काय? फळे रसाळ आणि गोमटी. एक रसाळ फळ प्राप्त होतं आणि गोमट, मग हे सांगावं लागेल ना. मग आता कारण की पाठक्रमात अर्थक्रमो बलियान या न्यायानं आपण गोमट अगोदर घेतलं आणि रसाळ नंतर ठेवलं. म्हणजे गोमट फळ कोणतं की सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गोमट म्हणजे शुद्धच ना. आणि मग भगवान परमात्म्याचं नाव घेतलं तर पहिलं फळ गोमट फळ ते प्राप्त होतं. म्हणजे सर्व अंग पवित्र होतं आणि चित्त गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ होतं, शुद्ध चित्त होतं. आणि हेच गोमट फळ आहे. परमार्थाकरिता आपलं अंतःकरण पवित्र होणं हे पहिलं महत्त्वाचं आहे. आणि भगवान परमात्म्याचं नामरूपी बीज लावलं तर चित्त हे शुद्ध होतं. आणि शेवटच्या चरणामध्ये रसाळ फळाचा उल्लेख केला. तुका मने जाती, तुका मने जाती, तुका मने जाती, तुका मने जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका मने जाती, तुका मने जाती, तुका मने जाती, दर्शने विश्रांती. जगद्गुरु तुकोबराय बोलतात की तुका म्हणे जाती
ताप दर्शने ताप जाती विश्रांती. म्हणजे दर्शने ताप जाती दर्शने विश्रांती. कारण की दर्शन इथे संत दर्शन वगैरे काही नाही. दृश्य धातू आहे, दृश्य ज्ञाने याचा अर्थ आहे ज्ञान. दर्शने म्हणजे ज्ञानाने ताप जातात, म्हणजे त्रिविध ताप, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक जे काही ताप आहेत, जे काही सगळेच दुःख आहेत. ताप म्हणजेच दुःखाचा वाचक दुसरा शब्द. दर्शनाने परमात्म्याच्या साक्षात्काराने ज्ञानाने जीवनातले सगळे दुःख जातात आणि विश्रांती प्राप्त होते, म्हणजेच आनंदाची प्राप्ती होते. आता तुम्ही विचार करा, अभंग पुढे ठेवा की आपण शुद्ध बीजापोटी, तर शुद्ध बीज या जगात कोण असू शकेल? केवळ नामच. दुसरं बीजच शुद्ध असू शकत नाही. कुठे ना कुठे भेसळच आहे. आपण योगाचं बीज करू गेलो साधन, तिथे काहीतरी गडबड आहे. कर्म करू गेलो काहीच शुद्ध नाही. यज्ञ करणारे शुद्ध नाही, तुपही शुद्ध नाही, दूधही शुद्ध नाही. हे म्हणजे साधनच अशुद्ध झाली. ज्ञानाच्या मध्ये गेलात तरी कुठे वैराग्य आहे, कुठे नाही, कुठे काय काय, कुठे विवेक आहे, कुठे मनावरच निग्रह, सगळे कुठेतरी दोष भेटेल. आणि लोकातलं तर सोडूनच द्या. म्हणजे साधने तर पाहिलं तर शुद्ध बीज केवळ नाम आहे. आणि त्या नामापासून पहिलं गोमटं फळ म्हणजे आपलं अंतकरण शुद्ध होणं. हे शरीर पूर्ण नामानं पवित्र होतं. आणि रसाळ, ज्याच्यातून रसाळ म्हणतो रस प्राप्त होतो, रसयुक्त फळ, तो म्हणजे मोक्ष आहे. रस वै सहा, तो आनंद हाच परमात्मा, हाच रस आहे. आणि ते रसाळ फळ मोक्षात प्राप्त होतं. आणि दर्शने ताप सगळे नष्ट होतात आणि विश्रांती प्राप्त होणं म्हणजेच आत्यंतिक विश्रांती, हेच परमानंदाची प्राप्ती आहे. आणि परमानंदाची प्राप्ती होणं हेच खरं जीवनातलं रसाळ फळ आहे. आणि आता तुम्ही मला अभंगात विचारून सांगा की तुम्हाला अभंग कोणता वाटतो की नाही? नामपर प्रकरणातच आपल्याला पाहिलं, बस एवढंच करायचं. आपला सगळा अभिमान सोडून त्यांच्याकडे पाहायचं आणि ते जे बोलतील चरण तसं आपण चिंतन ठेवायचं. या प्रकारे श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या, श्री ज्ञानोबरायांच्या कृपेनं जसा विचार करता आला तसा सरळ सरळ अभंगाचा विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयास केला. असो, मी तर तसं कुठे काही बोलतच नाही. ते आपलं मनोबा, आम्ही मनोबा बोलतात ना, कारण आम्ही बरोबरचे एक कालावधीमध्ये ते आपले यशवंत भाऊ, ते आम्ही बोलणे असलंच. जास्त उलट बोलणारा म्हणजे एकच माणूस म्हणजे यशवंत, दुसरा कोणी जास्त उलट बोलत नाही. कारण की मग हे आपले हे म्हटले की काहीतरी बोला, ते म्हटलं गुरुकुलविषयी बोला. म्हटलं काय बोला, बरं ठीक आहे म्हटलं. कारण की मला बोला कसं तरी वाटतं, आता बोलतच नाही जास्त. पण असं आपल्या ज्या बाबांची, आमचे मत्स्येंद्रगडाचे मठाधिपती श्री जनार्दन बाबा, त्यांची आजची सेवा आणि गडाचाच स्थान आहे. पूर्वी भक्त निवास नाव होतं, आता आम्ही त्यांचं परिवर्तित करून श्री ज्ञानराज वेदांत गुरुकुलम असं गुरुकुलचं तिथं नाव ठेवलं. गुरुकुलमध्ये तसं पाहिलं तर व्यवहाराच्या दृष्टीनंही तिथे उत्कर्षाचं साधन आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीनं तर आहेच. कारण अध्यात्माच्या दृष्टीनं पाहिलं तर आम्ही जसं मी आता संस्थेतही जातो म्हणून मी कुठे जास्त बोलत नाही, तेही बोलत नाही, हे नाही, राम राम आपलं शिकवायचं काम करतो कुठेही. पण काय होतं की ते म्हणतात म्हणून सांगतो. तर गुरुकुलमध्ये 6 वर्षाचा अभ्यासक्रम आहे की 6 वर्षामध्ये 22 ग्रंथ शिकवले जातात. म्हणजे बेसिक व्याकरणापासून मूळ व्याकरण आपल्याला बोलता यावं, तिथून व्याकरण जे काही अगोदर शिकवलं जातं. म्हणजे आमचा प्रवेशच रचनानुवाद कौमुदीनं होतो. म्हणजे तिथून आरंभ, हे बेसिक आहे.
आणि अंतिम ब्रह्मसूत्रापर्यंत सगळे, मग ते षडदर्शनाचे ग्रंथ असतील, दशोपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असेल, त्याचबरोबर रामायण भागवत हेही आम्ही शिकवतो. म्हणजे असे सगळे 22 ग्रंथ होतात. ते सगळं थोडं सांगत वाटल्यानंतर तेच 5-7-8 मिनिट जातील. आणि त्याचबरोबर कारण की आपल्या संप्रदायात काय होतं, आपण आध्यात्मिक शिक्षण घेतो, परंतु जर आपण शिकलेलो तर असतो, पण आपल्याकडे डिग्री नसते, उपाधी नसते, म्हणून आपल्याला कुठे मान भेटत नाही. म्हणून काशीहून आल्यानंतर इथे परीक्षा आरंभ केल्या. आणि आरंभ करता करता आम्ही थोडे आमचं काशीमध्ये शास्त्रार्थ करायची सवय, जसं आपण मराठीत बोलतो ना, मी संस्कृतमध्ये करू कीर्तन थोडंफार, म्हणजे संस्कृतमध्ये आमचे तिथे शास्त्रार्थ चालायचे. म्हणजे जसं मराठीत कीर्तन तसंच व्याख्यानही संस्कृतमध्ये चालायचे आणि शास्त्रार्थ चालायचे. मग काशीमध्ये थोडा जास्त परिचय. मी आमच्या गुरुजीला म्हटलं, गुरुजी तुम्ही काय असं करता, 2 महिने अगोदर आम्हाला परीक्षा सांगत जा, मग आम्ही तिकीट काढून येत जाऊ तिथे. मग ते म्हटले तू असं कर ना, लॉकडाऊनचा पिरियड होता त्यावेळेस, म्हटले तू आळंदीतच मान्यता घे विद्यालय. ते कुलपती होते. मग त्यांना म्हटलं माझ्याकडे नाही जमीन आहे, माझ्याकडे ना पैसे आहेत, मी बस शिकवतो एवढंच आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. ते म्हटले तू प्रयास कर. मी करतो. मग मी बस 3 महिने प्रयास केला. म्हणजे मी काय प्रयास केला, झाला. ज्ञानोबरायांची इच्छा असेल 3 महिन्याच्या प्रयासामध्ये ज्याच्याकडे पैसे भरपूर असतात ते भरपूर प्रयास करतात, परंतु त्यांच्याच्यानं होत नाही. आणि मी बस 3 महिन्यात प्रयास केला. ते म्हटले की डिसेंबरच्या शेवटच्या 31 तारखेपर्यंत विद्यालयाची इकडून NOC घेऊन फाईल आली पाहिजे. मी फाईल ऑफिसला न पाठवता त्यांना पाठवली. 31 तारखेलाच पोहोचली. त्यांनी लगेच जानेवारी एंडलाच आदेश काढला की गुरुकुलला पाहण्याकरता जावं. आणि 3 महिन्यामध्ये विद्यालयाची मान्यता मंजूरही झाली. म्हणून असं विद्यालय ही महाविद्यालय आहे. म्हणजे आपल्या 8वी पासून ते BA पूर्ण, अर्थात 16वी, आता BA वाढलं, 4 वर्षाचं झालं, 1 वर्षाचं MA राहिलं. म्हणून BA पर्यंतही विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना जागेवर, आता मग गाथा मंदिराचेही विद्यार्थी असतील तर गुरुकुलमध्येच परीक्षेला आहेत. आणि आळंदीतले काही दुसरे आपल्या संस्थेतले काही साधक मंडळी गुरुकुलमध्ये आहेत. आणि गुरुकुलमध्ये राहणारे जे काही स्थायी साधक आहेत ते निःशुल्क आहेत. आता सध्याला 50 साधक राहतात. म्हणजे त्यांच्याकडून फीस घेतली जात नाही. आणि खाणं पिणं सगळं गुरुकुलमध्ये जमलं तर वयाही आम्हीच देतो, झालं तर पुस्तकही देण्याचा प्रयास करतो, जसं आपल्याकडे साधन असेल. मग आपल्यालाही कोणाला साधक चांगले असतील ते आडाने नका पाठवू, कारण की अभ्यास हा चढीचा आहे, डगरीचा आहे. तो चढण्याकरता थोडे बुद्धीत चांगली लागते. पण चांगले साधक असतील तर यावर्षी नका पाठवू, पुढच्या वर्षी हनुमान जयंती झाल्यावर पाठवा ज्यांना पाठवायचं असेल, कारण की यावर्षी साधक आहेत ते सांगा म्हटले म्हणून सांगितलं. असो, ही सेवा आता आमचे सटले गुरुजी, टकले गुरुजी सगळेच, आता तुम्ही सगळे गायक वादक मंडळी सगळ्याची नावं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी किंवा पुन्हा श्रोतृ मंडळांच्या चरणी, सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करून, नमन करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय
ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की 1-2 मिनटं सर्वांनी बसावं. लगेच उठू नये. चालू असलेला अधिक मासाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह पंचदिनी. या सप्ताहामध्ये आज ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं ते श्री हरिभक्तीपरायण स्वामी हनुमान चैतन्य महाराज ज्ञानराज वेदांत गुरुकुलम या संस्थेत महाराजांकडे हजारो विद्यार्थी शिकत आहेत. आणि वारकरी संप्रदायामध्ये संस्कृत ही भाषा सर्वांनाच अवगत होईल असं सांगता येणार नाही, पण स्वामीजींच्या मुखातून हजारो विद्यार्थी संस्कृत शिकतात आणि ते शिकवत आहेत. आज ज्यांचं कीर्तन होतं गडाचे महंत काही कामानिमित्ताने येऊ शकले नाही, परंतु त्याच गडावरती त्याच संस्थेवरती जे स्थायिक आहेत संस्था चालवतात स्वामीजींचं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. आणि कीर्तनानंतर स्वामीजींच्या या ठिकाणी अधिक मासाच्या सप्ताहाच्या निमित्ताने ज्यांनी सप्ताहाचं आयोजन केलं ते हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज टकले आणि संस्थेचे विद्यार्थी. या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वामीजींचा सत्कार होणार आहे. आणि तो सत्कार करण्याकरता मी बाळासाहेब दाभाडे आणि रमेशजी देवकर यांना विनंती करतो त्यांनी स्वामीजींचा सत्कार करावा. आणि सत्कार करत असताना त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज पाटील यांना पण विनंती आहे त्यांनी समोर यावं आणि सत्कार करावा. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी जी आपल्याला महाप्रसादाची पंगत मिळाली ती गंगागिरी केटरर्स पंडित सेठ यांच्या वतीनं झाली. सटले गुरुजींना विनंती आहे त्यांनी पण स्टेजवर यावं सत्काराकरता. संध्याकाळची पंगत कांता मावशी बोराळे आणि डॉक्टर गीताताई संगमनेरकर आणि वडगाव धायरी ग्रुपच्या वतीनं झाली. या ठिकाणी आता भोजनानंतर संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ते संगीत अलंकार श्री हरिभक्तीपरायण राधाकृष्ण गरड गुरुजी आणि भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण आदिनाथजी सटले गुरुजी यांना साथ करतील. तबल्यावरती महादेवजी सगळे पाटील आणि संगीत सुरताल वारकरी शिक्षण संस्था त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू मनोहर महाराज रायते हे या ठिकाणी साथ करतील. उद्या या ठिकाणी ज्यांचं कीर्तन आहे ते श्री हरिभक्तीपरायण उद्धव महाराज मंडलिक यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. आपण स्वामीजींचा सत्कार होतो टाळ्याच्या गजरामध्ये स्वामीजींचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मृदंग वाजवण्याकरता आमचे हरिभक्तीपरायण दत्ता महाराज सटले आणि छोटेसे बाल कलाकार. खरं म्हणजे बाल कलाकार म्हणता येणार नाही, परंतु खूप वय झाल्यानंतर प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा इतकं चांगलं वाजवता येईल असं सांगता येत नाही. पण एवढ्या कमी वयामध्ये आमचे चव्हाण माऊली आहेत त्यांचा मुलगा म्हणजे त्याला आपण सगळेजण माऊली म्हणतो आणि माऊलीनं वाजवलं त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे. कारण त्याच्या वयाकडे पाहिल्यानंतर एवढी मोठी कला शक्य होत नाही, पण ही शक्य होण्याचं एकमेव कारण म्हणजे ज्ञानोबराची कृपा आहे. आणि ज्ञानोबराची कृपा असल्याशिवाय ही कला सहज शक्य होत नाही. म्हणून माऊलीकरता पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या, असाच कलाकार मोठा हो अशी सर्वांची अपेक्षा आहे. यानंतर या ठिकाणी आपण सर्वांनी महाप्रसादाकरता बसायचं आहे आणि महाप्रसाद झाल्यानंतर या